नांदुऱ्याला जर तुम्ही आले असाल आणि बजरंगबलीची तुम्ही मूर्ती नाही पाहिली, मग काय पाहिलं तुम्ही? 105 फुटाची तर मूर्ती त्या बजरंगबलीची. फिरत फिरत आम्ही डायरेक्ट बोदवडच्या रेल्वे स्टेशनवर आलणार भाऊ. आता रेल्वे स्टेशनवर आल्यावर म्हटलं एखादा व्हिडिओ घ्या म्हटलं ती काढून, कारण हिची एक आठवण राहते म्हटलं. मग तिथून निघालो आम्ही घरच्यासाठी, पण त्याच्या पहिले घेणं पडते भाऊ आपल्याला शिदोरी. आता शिदोरीचा विषय असा व्हायला कोणी समजून घ्यायला तयार नाही, मॅटर काही सॉल्व्ह होऊन नाही राहिलं. आता आखरी बा मंगेश भाऊनच त्यातनी हात टाकला, उचलून टाकलं, पूर्ण मॅटर सॉल्व्ह करून टाकलं. मॅटर झालं सॉल्व्ह, डायरेक्ट बसलो आम्ही गाडीत जाऊन. गाडीत बसून निघालो डायरेक्ट भाऊ आळंदीला जायसाठी. आता आतून आळंदीला जायला लागतात भाऊ 2.5-3 तास. आता म्हटलं रस्त्यानी नांदुरा लागते, नांदुऱ्यातनी बजरंगबली दर्शन घ्या म्हटलं घेऊन. मग काय गाडी उभी केली भाऊ नांदुऱ्याला डायरेक्ट. गाडीतून खाली उतरल्यावर डायरेक्ट बजरंगबलीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तिथंच प्रभू राम, सीता, लक्ष्मण यांचे दर्शन घेऊन आपण गेलो बालाजी महाराजच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. बजरंगबलीचे जे हाती राहते ना गदा, त्याची साईज तुम्ही पाहू शकता की याच्या पुढे मी किती लहान दिसू राहिलो तर. मंदिराच्या वर गेल्यावर सर्व ठिकाणी आपण दर्शन वगैरे घेतलं घेऊन, पण जिथं बालाजी महाराजचं मंदिर आहे ना अंदर, तिथं कॅमेरा अलाउड नव्हता. मग तिथं त्यांनी कॅमेरा युज करून नाही दिला आपल्याला. मग नंतर दर्शन घेऊन आपण निघालो बाहेर जाण्यासाठी. बालाजी महाराजच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आणखी बाहेर 2-3 मंदिर होते. मग आपण सर्व ठिकाणी दर्शन घेतलं आणि तिथून निघालो घरी जाण्यासाठी. गाडीत सवाऱ्या एवढ्या व्हायलात भाऊ की गाडी पिकअप बिन घेऊन राहिली, कारण त्या गाडीच्या जीवाच्या वर सवाऱ्या व्हायलात गाडीतनी. गळी एवढा ॲटम आहे की बस नांदुऱ्यापासून कधी अकोला आला आणि कधी घरी पोहोचलो आम्ही, आम्हाला समजलं बी नाही. सगून गेलो होतो आम्ही 9 वाजता, संध्याकाळी डायरेक्ट पोहोचलो 8:30-9 वाजता. म्हणजे बस पुरा दिवसच गेलणार बा तिकडे. आता एवढ्या दुरून येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आणि एवढ्या दुरून जर गाडी चालवत आणली म्हणजे आमचे ड्रायव्हर साहेब यायचा पहिले धन्यवाद केला की बा तुम्ही आम्हाला पद्धतशीर घरी आणलं. कारण आपला हा मोर पाहू शकता तुम्ही, हाच मोर आहे तो.